राम राम मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी पण. तर चला आज हम एक रेसिपी शिकूया जिचं नाव आहे मराठीत आपण जे बोलतो एक मराठी रेसिपी शिकूया. मटकीची उसळ जी एकदम झणझणीत होणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय पदार्थ लागतात आधी मी त्याची लिस्ट तुम्हाला सांगते. टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, कांदा आणि खोबरा आपण भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यात टाकले जिरं आणि 2 वेलची बी टाकले आहे स्वादानुसार. चला आपण सुरू करूया आजची रेसिपी आपली. आणि त्याच्यासाठी आम्हाला लागणार आहे मटकी. आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्याला एकदम बारीक दळून घेऊ. आता आम्ही याच्यामध्ये 2 पळ्या तेलाच्या टाकल्या आहे. जर तुम्ही जास्त तेल खात असाल तर तुम्ही अजून 1 पळी टाकू शकता. त्याच्यानंतर आम्ही मसाला वाटून घेतला आहे आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे भाजीमध्ये घाललेला. कढीपत्ता चांगला परतून घेतल्यानंतर आम्ही त्याच्यात टाकू फ्राय करायचं. बघा मंडळी कसा खमंग वास येऊ राहिला आहे ना. मसाला सगळ्या चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. त्याची जेवढं जास्त तुम्ही मसाला परतवणार आहे तेवढं तुमच्या भाजीला तेवढी जास्त चव येणार आहे. मसाल्याला तेलामध्ये चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आम्हाला टाकायचे आहे 2 चमचे लाल मिरची पावडरचे आणि अर्धा चमचा आपला घरगुती मसाला. आणि अर्धा चमचा हळद. तुमच्या अंदाजे तुम्ही हळद टाकू शकता. आता सगळ्या मसाल्यांना तेलमध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. त्याला चांगल्या प्रमाणे तेलमध्ये फ्राय होऊ द्यायचं जोपर्यंत त्याच्यातनं चांगले खमंग वास येत नाही. आता आम्ही टाकूया त्याच्यात थोडंसं पाणी. बघा मंडळी माझ्याकडं मटकीची उसळ आहे. त्याच्यामध्ये चांगले मोड निघाले आहेत. हे अशा प्रकारची मटकी घ्यायची. तुम्ही मूग मटकी दोघी मिक्स पण घेऊ शकता. त्याच्याने एक वेगळीच चव येते भाजी. आता ही कोम आलेली मटकी याच्यात टाकून द्यायची. बघा किती छान रेसिपी आहे भाजी आमची. आणि आता मटकी शिजासाठी थोडं मी पाणी घालते त्याच्यात. तुम्हाला जर हिला सुकी बनवायची असेल तर तुम्ही सुकी पण बनवू शकता. जर तुम्हाला पाण्यामध्ये पातळ भाजी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी पण ॲड करू शकता.
आमच्या घराची सगळी पातळ भाजीच खातात म्हणून आम्हाला पातळ भाजीच लागते. आता त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूया. तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे त्याच्यात मीठ ॲड करू शकता. स्टार्ट. बघा गाईड्स, आता आम्ही 1 वाटी भात लावून राहिलो का की आमच्या घरी आहेत 4 जण, त्यांना एवढं भात भरपूर असतं. हे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे भातासाठी आणि आता मी भात लावते. पहिले तांदळाला चांगलं धुवून घेते. दोन पाण्याने चांगल्या तांदळाला आधी धुवून घ्यायचं. स्टार्ट. आता मी थोडंसं चवीनुसार त्याच्यात मीठ ॲड करते. तुम्हाला जर मीठ भातात तुम्ही नसेल घालत तर नका घालू, का की आम्हाला तर भातात मीठ लागतं, तर आम्ही थोडंसं चवीनुसार मीठ करतो. त्याला चांगलं मिक्स करून द्यायचं. आता आम्ही बंद करू कुकरचं झाकण. आता करूया गॅस चालू. ओके, आज आमच्या घरी सगळ्यांचे संकष्टीचे उपवास आहे. तो आजचा बेत आहे आमचा मटकीची भाजी, भात, चपाती आणि बाहेरून आणल्याची ही गोड जिलेबी बाप्पासाठी. तर पहिले प्रसाद आपण बाप्पालाही देऊया, त्याच्यानंतर आपण खाऊया. स्टार्ट. बघा मंडळी, आता भाजीला किती छान उकळी आलेली आहे आणि भाजीचा खमंग वास पण खूप येतो. एक 10 ते 15 मिनटात आपली भाजी रेडी होऊन जाणार आहे. आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. हे बघा मंडळी, मी आता हे ताट आपलं सजवलं आहे आपल्या लाडक्या बाप्पांसाठी. तर चला आपण आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य देऊया. तुम्ही पण ही चव घेऊन बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण ट्राय करा. थँक्यू.